पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावरनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे. काहीही काळजी करू नका. रायगड आणि नाशिकमध्ये कुठलीही अडचण नाही. प्रत्येकाला मत असतं, ते मत व्यक्त करतात. पालकमंत्रीपदाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. कुणाचे 7 कुणाचे 1 आहेत हे विचारायचं कारण नाही, असं सुद्धा अजित पवार म्हणतात. आपण काही काळजी करू नका. ज्यावेळेस आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर करावं, हा त्यांचा अधिकार आहे. तुमचा पण नाही, माझा पण नाही. माझं मत स्पष्ट आहे. राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे. कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कुणाला डिपार्टमेंट कुठली द्यायची, कुणाला कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं. आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारने, आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुणी घेऊन दिलेली नाही. अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्याच्यावर कुणाचे 7 आहेत, कुणाचे 5 आहेत, कुणाचे 1 आहेत, कुणाला काही विचारण्याचं कारण नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.